येलोइश झाला होता पूर्णपणे. येलोइश झाला असताना मला त्याला कमी वाटत होती न्यूट्रिशनची. त्याच्यानंतर मग मी प्लॅनक्युअर SPDC न्यूट्रामिन ग्रो चालू केलं. पहिली फवारणी घेतली 6 दिवसाला, दुसरी फवारणी इलॉंगेटर टाकून घेतली. त्यावेळेस मिरचं माझं छोटं छोटं होतं त्या टाईपमध्ये. या टाईपमध्ये इलॉंगेटर मारून झाल्यानंतर 4 दिवसात मला हे क्वालिटी मिळाली. मागच्या वेळेस आता आपण परत दुसऱ्या वेळेस घेत आहे. आपला 5 तारखेला तोडा होऊन गेलेला आहे. आजची तारीख किती आहे? 25. म्हणजे फक्त 20 दिवसात आपला तोडा रेडी आहे. मिरचं वाढलं पण चांगलं. आणि बुरशीचे जे रोग होते, बुरशीजन्य रोग म्हणा किंवा झाड ते म्हणते ना आपण, फक्त कोकड्याने न्यूट्रिशनने पण कोकडं होते 100%. हा, ते त्यांना भरपूर प्रमाणात कंट्रोल केलं. शायनिंग मध्ये फरक पडला ना? भरपूर म्हणजे आणि मिरच्यात पूर्ण हिरवंगार केलं. हिरवंगार आणि जे शेंड्याले जे येणार होतं अंधार मिरची, हा, ते असे म्हणजे आखोड मिरची होती, ते पूर्ण असे लांबी वाढवून टाकली त्याची. जसं की आता ते मार्केटमध्ये मिरचं टाकलं तर बाकी मिरच्यापेक्षा मिरचं उठूनच दिसेल. उठून दिसेल. हा तेवढी शायनिंग आहे. म्हणजे बाकी मिरच्यापेक्षा भाव उठूनच दिसेल तो. चांगला याचा काही प्रॉब्लेम आला का रे याच्यात मिरचीच्या रेट मध्ये? हे बघा ना वानखेडे साहेब, डिफरन्स तुम्हाला दिसून राहिला. हे पहिले आहे, हे आधीचं आहे, याच्यावर आपण आणि त्याच्यानंतर इलॉंगेटर मारला. फरक बघा ना. ते पहिलं म्हणजे ते पण त्याच्यावर यूज झालेलं आहे. हे सांगितलं ते काही ना काही वाढलं त्याच्यातही. म्हणजे आपल्याला 4 दिवसाच्या नंतर तोडाचा आहे, तोडता 5 तारखेला तुमचा तोडा आहे, 1 तारखेला फवारा सकाळी मारून द्या बस. 29-30 ला मारला बस, बिलकुल 6 पर्यंत तुमचा एकदम लंब होईल. आणि दुसरी गोष्ट अशी आपल्या प्रोडक्टची, तुम्ही आज जरी यूज केला तर उद्या हार्वेस्टिंग करू शकता. म्हणजे केमिकलचं नाही. जसं केमिकल यूज केलं तर माणसाला खायला थोडं तकलीफ जाते. एक प्रश्न तू आपण हार्वेस्टिंग करून नेऊ नाही शकत मार्केटमध्ये. एक प्रश्न एवढ्या जणात मिरच्या सगळ्यांजवळ कोणाच नाही विचारला, हार्वेस्टिंग किती तारखेला झाली आपली? म्हणजे तोडा किती तारखेला झाला हे महत्वाचं आहे ना. औषध वापरून नाही. आपला 5 तारखेला तोडा होऊन गेलेला आहे. आजची तारीख किती आहे? 25. म्हणजे फक्त 20 दिवसात आपला तोडा रेडी आहे. म्हणजे बघा, 20 टाइमला 20 दिवसात आपल्याला ह्याच औषधात देईल. 20 दिवसात तोडा येतच नाही ऑलरेडी. नाही तर ऍव्हरेज किती राहते? 20 दिवसात नाही, 2 महिन्यात तोडा घेणारे आहेच आपल्या इथं, आहेच. 1.5 महिना 2 महिन्यात तोडा घेऊन राहिले त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला 15 ते 22 मिरचीचा हे काय आहे रुटीन, 20 ते 22 दिवसात तुम्हाला तोडा देणे. मग त्या रुटीन मध्ये आला म्हणजे 2 महिन्याचा तोडा काय त्या गोष्टीला अर्थ नाही. बरोबर आहे. ते तर उलटा नुकसान आहे आपलं. म्हणजे आपल्याला या म्हणजे SPDC इलॉंगेटर आणि सेल्ड्यू आपण म्हणजे तुम्ही फर्स्ट पेटी मला पाठवली त्यावेळेस मारला, त्यावेळेसच आला. म्हणजे भरपूर फुलं आली, भरपूर. स्टार्टमध्ये जेव्हा आमचा बोलणं झाला होता हरले साहेबासोबत, तो म्हणे पहिले 1-2च प्रोडक्ट द्या. तर फक्त पहिले मी न्यूट्रामिन ग्रो पाठवला होता. मग प्रीतम भाऊनं त्याचे रिझल्ट बघितले की कसे आहे काय. कारण साहजिक तेही आहे, त्यांचाही आता शेवटी बिझनेस आहे, तर त्यांनाही वाटते ना का रिझल्ट येणार नाही येणार, मी शेतकऱ्याला कसे देऊ. फक्त ते 1-2 पेटी पाठवली होती. मला पहिले तुम्ही रिझल्ट बघा, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. मग आता एक 15-20 दिवसानंतरचे आताच पूर्ण ते रेंज बोलावून घेतली, कारण त्यांना सगळे याचे रिझल्ट भेटलेले आहे पूर्ण. आणि हे प्युअर बॅक्टेरिया. आणि हे प्रोडक्ट जर जमिनीत जास्तही गेलं तर त्याचा फक्त फायदाच फायदा आहे, नुकसान काही नाही होणार. आणि जर तुम्ही याच्या वर्षेस जर बघितलं, केमिकल तुम्ही जर थोडंसंही जास्त टाकला, स्कॉर्चिंगचे प्रॉब्लेम लगेच येतात, पानगळ होते, फुलगळ होते. केमिकलचं ते नुकसान आहे, पण बॅक्टेरिया बेस्ड प्रोडक्टचे हे सगळे फायदे आहेत. त्याच्यानंतर हे युनिटॉक्स म्हणून आहे. हे कंपनीचं मेन प्रोडक्ट आहे सडसाठी. कोणतंही तुमचं झाड राहू द्या, कॉटन राहू द्या, सोयाबीन राहू द्या, तुवर राहू द्या, मोसंबी, संत्रा, मिरची, कोणताही फळबाग, याचं हे फक्त तुम्हाला युनिटॉक्स जे आहे बाय ड्रिप सोडा लागते. आणि याच्यासोबत एक कंपनीचा दुसरा प्रोडक्ट आहे ते युनिवेट, ते सोबतच सोडा लागते. याच्यासोबत दुसरा काही केमिकल चालत नाही. आणि याचा कवर जास्तीत जास्त तुम्हाला 5 ते 6 दिवसात तुम्हाला दिसणार. संत्र्यामध्ये बरेचसे बुट्टी बोरीच्या एरियामध्ये संत्र्यामध्ये हेच प्रॉब्लेम होते. सड म्हणजे अक्षरशः म्हणजे शेतकरी 4-5 वर्षापासून परेशान होते. मग आम्ही युनिटॉक्स रिकमेंड केला आणि आज त्यांना म्हणजे पूर्ण 100% ते याचे रिझल्ट भेटलेले आहे. नागपूरमधून नाईक ब्रदर्सकडून त्यांना मटेरियल केलं.
त्याच्यानंतर आपला मेन प्रोडक्ट जे आत्ता आपण जे चमत्कार बघितलं इथे सगळं, मिरची कशी लांब झाली, इलॉंगेटर म्हणून आहे. आपल्याला आता 3 तोडेपर्यंत मिरची आपली नॉर्मल असते साईज. 4था तोडा आला तर मग काय होते प्रॉब्लेम, की मिरची जी आहे एकदम लहान होणं सुरू होते आणि आपल्याला मार्केटमधून जे रेट भेटले पाहिजे ते रेट भेटत नाही. त्याचा विचार करून कंपनीनं हे प्रोडक्ट काढलेलं आहे. हार्मोनल टेक्नॉलॉजीवाला प्रोडक्ट आहे. 1.5 ते 2 मिली एका लिटर पाण्याले तुम्ही टाकू शकता. तुम्ही याच्यासोबत जर कोणताही केमिकल किंवा बायोलॉजिकल वापरला तर याचे काही म्हणजे डिमेरिट्स येत नाही, दुष्परिणाम येत नाही. जर तुम्हाला मिरची 5 तारखेला तोडायची आहे तर तुम्हाला याचा फवारा 1 तारखेला घ्यावा लागेल. कमीत कमी 4 ते 5 दिवसाचा गॅप पाहिजे. तुम्हाला मिरचीचा साईज तेच भेटणार जे पहिल्या तोड्याला होता. आणि याच्यासोबत तुम्ही कोणताही बायोस्टिम्युलंट वापरा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपलं हे मेन बायोस्टिम्युलंट जे तुम्हाला आता आपण शेतात चर्चा केली, न्यूट्रामिन ग्रो म्हणून आहे. याचा डोज आहे 2 ते 3 मिली एका लिटर पाण्याला. याचा तुम्ही फवारा घ्या, काही प्रॉब्लेम नाही. रिझल्ट आणि तुम्ही याले जे आहे कोणत्याही केमिकलसोबत वापरा, फंगीसाईडसोबत वापरा किंवा बायोलॉजिकलसोबत वापरा, तुम्हाला रिझल्ट याचे 100% नाही 200% भेटणार आहे. एवढे सुंदर रिझल्ट आहे. म्हणजे अबकडच सांगतो ना. हो सांगा. कसं आहे, कोणतंही क्रॉप राहू द्या तुमचं मिरची राहू द्या, मोसंबी, संत्रा, कापूस, तूर, कोणतीही राहू द्या, सगळ्यात पहिले त्याचं नियोजन चालू होते जमिनीतून. पण काय झालं माहिती आहे का, मागच्या काही वर्षापासून आपण म्हणजे केमिकलचा एवढा वापर झाला, काही ठिकाणी तर बिलकुल संपलेली आहे. ठीक आहे. आता त्याच्यामुळे काय होते, आपल्याला जे म्हणजे मित्र बुरशी पाहिजे किंवा मित्र कीड पाहिजे ते जमिनीत आज आहेच नाही ना. आज जे टक्केवारी जर तुम्ही बघितलं पूर्ण भारताचं फक्त 30% उरले. आता 70% जमिनीत काहीच नाही आहे. आता जमिनीत काही नाही आहे, मित्र कीड नाही आहे, मित्र बुरशी नाही आहे, तर दुसरे रोग येणारच आहे ना. आपलं शरीर जर स्वस्थ नाही राहिला तर आपल्यावर अटॅक तर होणारच आहे दुसऱ्या बिमारीचा. म्हणून त्याच्यासाठी एकच उपचार आहे का आपल्याला पहिले जमिनीचं नियोजन करावं लागते.